ललित पाटील ड्रग्स प्रकरणामधला मुख्य आरोपी ललित पाटील जो आहे तो ससून रुग्णालयामधल्या कर्मचाऱ्यांना पैसे देऊन हॉटेलमध्ये राहायला जायचा हे वास्तव समोर आलेलं होतं। मात्र पुन्हा एकदा यात ससून रुग्णालयामधून एक आरोपी जो आहे तो सकाळच्या सत्रामध्ये पळून गेल्याची घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे। कराड पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल असणारा आरोपी संतोष साठे जो आहे तो या ससून रुग्णालयामध्ये छातीत दुखत असल्या कारणास्तव वॉर्ड क्रमांक 18 मध्ये जे आहे त्याला भरती करण्यात आलेलं होतं। मात्र सकाळच्या सुमारास काल दुपारी 4 वाजता त्याला ॲडमिट केल्याची माहिती जी आहे ती ससून रुग्णालय प्रशासनाने दिलेली आहे। मात्र सकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यान तो वॉर्डमधून जो आहे तो पळून गेल्याची घटना घडलेली आहे। त्यामुळे संबंधित आरोपीची जबाबदारी जी आहे ते ससून रुग्णालय घ्यायला तयार नाही। ससून रुग्णालयाचं म्हणणं आहे की आम्ही फक्त ॲडमिट करून घेतो, उपचाराची व्यवस्था जी आहे ती चोख पद्धतीने आम्ही करतो। मात्र आरोपी जो आहे तो वॉर्डमधून अशा पद्धतीने पळून जाणं किंवा इतर सर्वसामान्य रुग्ण जो आहे तो कदाचित उपचार होण्याआधीच वॉर्डमधून पळून जाणं हे खूप धक्कादायक घटना आहे। मात्र याची जबाबदारी जी आहे ते ससून रुग्णालय घ्यायला तयार नाही। ससून रुग्णालयाचं म्हणणं आहे की आम्ही फक्त भरती करून घेतलेलं होतं, आरोपी किंवा रुग्ण आम्ही अशी कोणतीही वर्गवारी करत नाही, रुग्ण म्हणून आम्ही त्याला भरती करून घेतो अशा पद्धतीचे स्पष्टीकरण ससून रुग्णालयामधून देण्यात आलेलं आहे। मात्र काल खरं तर ॲडमिट झालेला रुग्ण जो आहे तो 8 तासामध्येच ससून रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 18 मधून पळून जातो, ही खूप धक्कादायक घटना आहे। या संबंधित प्रशासनावरती आता नक्की कोण कारवाई करणार हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र अंमलदाराची नजर चुकून हा आरोपी जो आहे तो पळून गेलेला आहे। त्या संबंधित पोलीस ठाण्याच्या अंमलदारावरती गुन्हा जो आहे किंवा कारवाई जी आहे ती होते का हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र ससून रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 18 मधून आरोपी जो आहे पळून गेल्याची घटना घडलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।